मुलगा नोकरीला आहे, मग बापाला कर्जमाफी मिळणार का? नमस्कार मित्रांनो, आज एका अशा प्रश्नावर आपण बोलणार आहोत जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुसऱ्या गावात विचारला जातो. मला कमेंटमध्येही ऋषभ शिरभाते या बांधवांनी कमेंटमध्ये विचारलं की मुलाच्या नावाचे काय फरक पडणार आहे, नोकरीवर असेल आणि गाडी असेल तर, पण जमीन वडिलाच्या नावावर असेल तर काय फरक पडेल दादा, असं म्हणून ते प्रश्न विचारलेले आहेत. त्या एकट्या शिरभाते बंधूचा हा प्रश्न नसून बरेच जणांना हा प्रश्न पडला आहे. ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया. कल्पना करा, रामभाऊ नावाचे एक शेतकरी आहेत. त्यांच्या नावावर गावात 3 एकर जमीन आहे आणि बँकेचं पीक कर्ज आहे. पण त्यांचा मुलगा पुण्यात IT कंपनीत नोकरी करतो आणि त्याने नुकतीच एक 4 व्हीलर गाडी घेतली आहे. आता प्रश्न हा आहे की जेव्हा सरकार कर्जमाफी जाहीर करेल तेव्हा रामभाऊंना कर्जमाफी मिळणार का? गावाकडचे लोक म्हणतात, अरे तुझ्या पोराकडे गाडी आहे, तुला कशाची कर्जमाफी? पण सरकारी नियम खरंच असं सांगते का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता पुराव्यासह आणि लॉजिकने या मागील सत्य समजून घेऊया. नंबर 2 मध्ये पाहूया द फॅक्ट चेक. कुटुंब म्हणजे नक्की कोण? मित्रांनो, हा गुंता सोडवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी सरकारची कुटुंबाची व्याख्या समजून घ्यावी लागेल. जेव्हा सरकार कोणतीही कर्जमाफी योजना काढते तेव्हा शासन निर्णयात म्हणजे GR मध्ये कुटुंब म्हणजे काय हे स्पष्ट लिहिलेलं असतं. सरकारी नियमानुसार कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची अज्ञान मुले म्हणजे 18 वर्षाखालील मुले. याचा सरळ अर्थ काय? याचा अर्थ काय होतो? जर तुमचा मुलगा 18 वर्षाच्या वर आहे, तो सज्ञान आहे, तो स्वतःची नोकरी करतोय आणि स्वतःचा इन्कम टॅक्स भरतो, तर कायद्याच्या नजरेत तो तुमच्या कुटुंबाचा हिस्सा नाही, तो एक स्वतंत्र नागरिक आहे. त्यामुळे त्यांच्या नोकरीचा थेट परिणाम वडिलांच्या कर्जमाफीवर होऊ शकत नाही. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. यामध्ये 3 मोठे चेक पॉइंट्स आहेत जिथे शेतकरी अडकू शकतात. द 3 चेक पॉइंट्स. जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हवा असेल तर या 3 अटी पूर्ण होणे गरजेचे आहे. चेक पॉइंट नंबर 1, गाडी कोणाच्या नावावर आहे? द RC बुक रूल. तुमच्या मुलाकडे 10 लाखाची गाडी असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण ती गाडी म्हणजे तिचे RC बुक मुलाच्याच नावावर असावे. जर मुलाने गाडी घेतली आणि ती वडिलाच्या किंवा ज्याच्या नावावर शेती आहे त्यांच्या नावावर रजिस्टर केली तर मात्र सिस्टीम वडिलांना अपात्र ठरवेल. चेक पॉइंट 2, कर्जात जामीनदार कोण आहे? द को ब्रॉवर ट्रॅप. ज्या बँकेतून तुम्ही पीक कर्ज घेतले आहे त्या कर्जामध्ये तुमचा नोकरी करणारा मुलगा सहकर्जदार किंवा जामीनदार म्हणजेच गॅरंटर म्हणून नसावा. कर्ज फक्त आणि फक्त वडिलाच्या नावावर असावे. चेक पॉइंट नंबर 3, वडिलांचे स्वतःचे उत्पन्न. मुलगा टॅक्स भरतोय हे ठीक आहे, पण वडील स्वतः इन्कम टॅक्स म्हणजे ITR भरणारे नसावेत. ते आजी किंवा माजी आमदार, खासदार किंवा क्लास 1, क्लास 2, क्लास 3 चे सरकारी नोकरदार नसावेत. जर या 3 गोष्टी क्लिअर असतील तर रामभाऊंना कर्जमाफी मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 4था पाहूया द हिडन ट्विस्ट, रेशन कार्डचा घोळ. आता तुम्ही म्हणाल, सखाराम भाऊ, आमच्याकडे सर्व बरोबर आहे, तरी मागच्या वेळी आमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे. यामागचं मुख्य कारण काय असेल तर तुमचं रेशन कार्ड. मित्रांनो, आजकाल सगळी सिस्टीम ऑनलाईन झाली आहे. सरकारी अल्गोरिदम तुमचा आधार नंबर रेशन कार्डशी जोडतात. जर तुमचं रेशन कार्ड एकत्रित असेल म्हणजे त्यावर वडील आणि नोकरी करणाऱ्या मुलाचे नाव एकत्रित असेल तर सिस्टीम काय करते, ती पूर्ण कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न मोजते आणि मुलाच्या नोकरीमुळे वडिलांचा फॉर्म आपोआप अपात्र म्हणजे रिजेक्ट करते. यावर उपाय काय? नंबर 1, सर्वात चांगला उपाय म्हणजे मुलाचे आणि वडिलांचे रेशन कार्ड विभक्त करणे. नंबर 2, जर ते शक्य नसेल तर फॉर्म भरताना तहसील कार्यालयातून मुलगा विभक्त राहतो आणि आमचे उत्पन्न वेगळे आहे असे प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट तयार ठेवा. हे डॉक्युमेंट तुमच्या खूप कामी येईल. 5वा आणि शेवटी निष्कर्ष. तर मित्रांनो, निष्कर्ष हाच आहे की मुलाच्या प्रगतीचा किंवा नोकरीचा
बापाच्या कर्जमाफीवर थेट कोणताही वाईट परिणाम होत नाही, बशर्ते कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी जसे की रेशन कार्ड आणि आरसी बुक क्लिअर असाव्यात। मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील खूप मोठी शंका दूर झाली असेल। हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका। आपल्या गावात, आपल्या नातेवाईकांमध्ये आणि प्रत्येक शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही। जर तुम्हाला ही माहिती अभ्यासपूर्ण वाटली असेल तर शिवम कृषी टेकला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला त्याचे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल। सखाराम राठोड भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।